केतन अग्रवालचा आत्ताच 3 दिवसापूर्वी लोहगडावरून पडून मृत्यू झाला. तर माध्यमाच्या बातम्यावरून अशी माहिती मिळाली की त्याचा सेल्फी काढताना पाय घसरला. पण आता अशी माहिती समोर येते की त्याची जी म्हणजे होणारी भावी पत्नी होती तिनं त्याला ढकलून दिलं लग्न मान्य नसल्यामुळं. तर आता माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे सगळ्या आईबापांना, तुमचा समाज, तुमचा पैसा, तुमचं नाव थोडंसं बाजूला ठेवा आणि मुलींचं ऐका की त्यांना कोणासोबत लग्न करायचं आहे, कोण्या जातीच्या मुलासोबत करायचं आहे, करू द्या. कारण कोणत्या लेकराचं वाटोळं करण्यापेक्षा तुमची ती नसलेल्या इज्जतीला धरून बसू नका आणि कोणाच्याही लेकराचं जीवन बरबाद करू नका. त्या पोराचा 17 कोटीचा नुसता हॉल बुक केलेला होता. असंख्य कोटीची प्रॉपर्टी होती आणि एक मुलगा आणि एक मुलगी त्या आईबाबाला, आणि तो मुलगा ह्या पोरीच्या पायी आज गेलाय. म्हणजे खरं तर फाशीची शिक्षा हिच्या मायबापाला द्यायला पाहिजे. कारण मुली आता इतक्या सडेतोड झालेल्या आहे. तिनं 100% तिच्या आईबाबाला सांगितलं असणार आहे की माझं अशा मुलासोबत लग्न करायचं आहे, असं असं प्रेम आहे. पण यांचा तीळ मात्र नसलेली इज्जतीचा यांना पडलेला असणार आहे. पैशाचे म्हणजे त्याच्याकडे पैसा नसणार आहे, यांच्याकडे असणार आहे. आणि समाज काय म्हणेल ह्या भीतीपोटी आज त्या निरागस पोराची म्हणजे हत्या झालेली. आणि आता प्रत्येक ज्या पोरीनं खून केला किंवा पळून गेली दुसऱ्यासोबत, तर पहिलं आईवडिलांना कुठलं पाहिजे बघा, किंवा फाशीची शिक्षा पोरीच्या आईबाबाला द्या, बरोबर समाज नीट येतो. जाऊ द्या ना, 2 दिवस लोक नाव ठेवते, पण कोणातरी लेकराचं जीवन राहतं ना. तुमच्या मुलीला काय अधिकार आहे कोणाला खून करायचा, पण जिम्मेदार तुम्ही खतपाणी घालता ना त्या गोष्टीला. आणि जास्तीत जास्त शेअर करा. लग्न करून देऊ नका हो बळजबरी, आणि कोण्या मुलाचं आयुष्य बरबाद करू नका. बिचारा ते पोरग दुसऱ्या देशातून नेमकं शिकून आलं होतं, लग्न होतं म्हणून आलं, आणि तिनं फिरायला नेलं, कसा कट रचला बघा. लाईक करा, शेअर करा आणि पाठवा. ज्या पोरीच्या बापाचे म्हणजे ज्या पोरीचे लग्न बाकी त्यांच्या आईबाबाला डोळे उघडू द्या जरा. वर तोंड करून मग रडत बसते. पोरी घरातून पळून गेल्यात मग ते इतके नाटकं करते, औषध प्यायची धमक्या देते घरात की आम्ही औषध पिऊ, आमचं नाव जाईन. अरे ते काय नावाचं धरून पडले, तुम्ही घरात कोण चेक करून पडले लवकर बघायला सुद्धा येणार नाही तो समाज तुम्हाला. खरं तर आईबाबाचीच चुकी आहे. आईबाबाला पहिली सजा द्यायला पाहिजे. कारण कोणी मुलाचं जीवन असं सहज रस्त्यावर पाडल्याने ह्या पोरी जाते ना त्याची हत्या घडून आणते.